चला विद्यार्थ्यांनो, आपण गणिताचं दुसरं लेक्चर चालू करतोय। या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहोत तर मागच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं, स्थानिक किंमत बघितली, दर्शनी किंमत बघितली, संख्या ज्ञान विषयी माहिती दिली। ओके, एक अंक किती वेळा येतो, एक अंक किती वेळा येतो, शून्य अंक किती वेळा येतो, एक ते जे 9 पर्यंत अंक आहेत, शून्य अंक सोडून द्या, 1 ते 9 पर्यंत जे अंक आहेत, एक अंक पण सोडून द्या, राहिले 2 पासून 9 पर्यंतचे जे काही अंक आहेत, तर प्रत्येक अंक किती वेळा येतो। आपल्याला पेपर मध्ये प्रश्न विचारला जातो की 2 अंक किती वेळा येतो, 1 ते 100 मध्ये, 1 ते 100 मध्ये 2 अंक किती वेळा येतो, बरोबर। आणि 10 ते 99 मध्ये एक अंक किती वेळा येतो, 1 हा अंक किती वेळा येतो, 0 हा अंक किती वेळा येतो। प्रत्येक वेळेला असे प्रश्न काय केले जातात, विचारले जातात। आपण ह्याच्याविषयी माहिती घेतलेली आहे। आता या पुढच्या लेक्चर मध्ये आपण संख्यावरील क्रिया बघणार आहोत। संख्यावर कुठली कुठली क्रिया केली जाते, एक तर बेरीज केली जाते, वजाबाकी केली जाते, गुणाकार केला जातो, भागाकार केला जातो। संख्यावर क्रिया या 4च केल्या जातात, एक गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी। यातील पहिली क्रिया आज आपण इथे शिकणार आहोत की बेरीज। यातील पहिली क्रिया काय शिकणार आहोत आपण इथे, बेरीज ही क्रिया शिकणार आहोत। कुठली क्रिया शिकणार आहोत बाळांनो, तर बेरीज ही क्रिया शिकणार आहोत। कुठली क्रिया शिकणार आहोत, तर बेरीज ही क्रिया आपण या ठिकाणी आज शिकणार आहोत। बघा, बेरजेला सुरुवात करते। पहिल्यांदा मला माहिती पाहिजे एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी। ह्याच्यावर पण तुम्हाला प्रश्न विचारले जातात। 1 कोटी अक्षरामध्ये लिहा, 1 लक्ष अक्षरामध्ये लिहा, सहस्त्र अक्षरामध्ये लिहा। सहस्त्र म्हणजे किती, बघा सहज प्रश्न विचारला, सहस्त्र म्हणजे किती, आपल्याला सहज पेपर मध्ये पण विचारलं जातं, सहस्त्र, हजार, बरोबर, ह्याच्यावर प्रश्न असतात। तर आज आपण पहिल्यांदा गणिताची क्रिया करताना पहिल्यांदा जो टॉपिक शिकतोय तो कुठला आहे, तर बेरीज हा टॉपिक आहे। तर बेरजेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर बेरजेला आपल्याला शक्यतो आपल्याला टाइम लिमिट असतं, त्या टाइम लिमिट मध्ये आपल्याला पेपर सोडवायचे असतात। तर पेपर सोडवताना आपल्याला फर्स्टली काय आलं पाहिजे, तर बेरीज व्यवस्थित करता आली पाहिजे। आता मी जी बेरीज करणार आहे ते उभ्या मांडणीने बेरीज करणार आहे, मी आडवी बेरीज करणार नाही। बघा, मी स्पष्ट सांगते, जेव्हा आपलं वेगळं लेक्चर असेल तेव्हा आपण डायरेक्टली तोंडी बेरीज करून मांडू शकतो। पण विद्यार्थ्यांचा ते करण्यासाठी विद्यार्थ्यांचं जास्तीत जास्त बेरजेवर काय पाहिजे, कमांड आली पाहिजे। बेरीज सहज त्यांना स्पीड मध्ये करता आली पाहिजे। तर पहिल्यांदा बेरजेला सुरुवात करूया। आता इथे बेरीज मांडायसाठी मी इथं मांडते, पहिल्यांदा ह्या दोघांची बेरीज करून घेते। किती आली, 5 आणि 1 6, 4 आणि 4 8, 9 आणि 1 10, 10 आणि 3 13, 4 आणि 1 5 आणि 6 आहे तसे, बरोबर। 65 386 आली। 65 386 प्लस मला किती करायचे आहे, प्लस मला किती करायचे आहे, तर 42 करायचे आहे। 6 आणि 2 8, बरोबर। 4 आणि 8, 8 नंतर 9 10 11 12, म्हणजे 4 आणि 8 किती होतात, 12। 3 आणि 1 4, 5 अशी 5, 6 अशी 6, इथं काय नाही, म्हणजे 65,428 हे आपलं काय झालेलं आहे, तर उत्तर आलेलं आहे। तर हे जे उत्तर आहे ते मी तोंडी पण काढू शकते। बघा कसं, 2 आणि 5 किती झाले, 8, 7 ना, 7 आणि हा 1 मिळवला तर 8, हे 4 आणि हे 4 किती झाले, 8 आणि हे 4, 4 1 4 4 3 4 त्रिक 12, ह्याच्याला किती आला 1, हे 9 आणि हे 4, बरोबर। हे 9 आणि 1 10, 10 4 14, ह्याच्याला परत किती आला 1, 6च्या जोडीला कोण आहे का नाही, हे 5 आणि 6 आहे तसे, आलं आपलं उत्तर, बरोबर, तेच उत्तर आलं। बघा तरी 4 5 6 5 6 7 आणि 1 8, 4 आणि 4 8, 4 1 4 4 2 8, 4 त्रिक 12, ह्याच्याला 1 आला परत, 9 आणि 1 10, 10 आणि 4 14, बघा बरोबर उत्तर तेवढंच येते।
टोटल कशीही तुम्ही मारा, उत्तर तेच येणार आहे. पुढे सेम गणित तसंच खाली आहे. कसं करणार आहोत आता? आडव्या पद्धतीने बेरीज करायची. हा, हे 6 एकक स्थानापासून चालू करते, मध्यातले अंक मी घेत नाही, एकक स्थानापासून मी बेरीज करते. हे 6 0 6 आणि हे 3 6 आणि 3 9, हे 2 आणि हे 3 आणि हे 2 किती झाले? 2 3 5 6 7, हे 2 आणि हे 5 5 6 7 आणि हे 6 6 12 आणि 13, 5 5 आणि 6 आणि 1 आहे तसंच बघा 16,379. आता उभ्या पद्धतीने हीच बेरीज आपण करूया. जर आपलं काही चुकलं असलं तर बघून घेऊया आपण. बरोबर, तेवढंच उत्तर आलेलं आहे. आडव्या पद्धतीने मी केली आणि उभ्या पद्धतीने पण मी काय केलेली आहे? बेरीज केलेली आहे. आता त्यांनी सांगितलंय एक संख्या दिली, एक संख्या काढायला सांगितली. बघा त्यांनी काय केलंय तर एक संख्या दिलेली आहे आणि एक संख्या काय सांगितली? आपल्याला काढायला सांगितलेली आहे. आता बघा अशा प्रकारचे गणित तुम्हाला पेपरमध्ये हमखास येतातच, हमखास येतात. मी हमखास शब्द वापरला म्हणजे येतातच येतातच. अशा प्रकारचे गणित तुम्हाला पेपरमध्ये येतात. एकतर मोठी संख्या काढा, लहान संख्या काढा, दोघांमधील फरक काढा. फरक काढा म्हणजेच काय करायचं रे? वजाबाकी करायची. संख्या दिली, ही संख्या माहिती का आपल्याला? नाही. आता ही संख्या आहे आणि ही संख्या आहे म्हणजे आपल्याला काय दिलंय? उत्तर दिलेलं आहे त्यांनी. हे उत्तर आहे आपलं, बरोबर. आणि हा एक अंक दिलेला आहे. आता इथला मधला अंक आपल्याला माहिती आहे का? नाही. तर आपल्याला तो अंक काढायचा आहे. तर त्यासाठी पहिल्यांदा काय करावं लागेल? बेरीज करून चालेल का? नाही. बेरीज करून हे उत्तर येणार म्हणजे बेरीज इथं करायची आहे का? नाही. तर मी काय करणार आहे? ह्या संख्येमधून ही संख्या प्रथम काय करणार आहे? तर मी वजा करणार आहे. काय करणार आहे? वजा करणार आहे. मी इथं गणित लिहिते. मी गणित इथं लिहिलेलं आहे. आता मला काय करायचंय? आता ह्या संख्येमधून ही संख्या वजा करू शकते का? तर नाही करू शकत. ही संख्या लहान आहे, ही संख्या मोठी आहे, बरोबर. आता मग मी ह्या संख्येमधून ही संख्या काय करणार आहे? तर वजा करणार आहे. बघा संख्या 7918 मधून 79,018 आणि 40,592 ह्याच्यामधून काय करायचे आहे? ही संख्या मला काय करायची आहे? वजा करायची आहे. बघा आता 8 मधून 2 गेले, किती राहिले? 8 आहेत, त्याच्यामधून 2 गेले, किती राहतात? 6 6 2 8, बरोबर. आता 9 मधून 1 जाईल का? नाही. 1 मधून 9 जाईल का? उलट विचार, 1 मधून 9 जाईल का? नाही. तर मला शेजारच्याकडनं थोडस काहीतरी काय घ्यावं लागेल? उसनं घ्यावं लागेल. पण शेजारच्याच घरात काय नाहीये, मग तो काय गेला? त्याच्या शेजारच्या घरी गेला. आता म्हणजे इथं 9 आहेत, 9 कडनं त्याने एक उसनं आणला, इथे किती झाले? 10 झाले. 10 मधनं पण मी त्याला 1 मागितला, इथं 9 राहिले आणि ह्याचे किती झाले? 11 झाले. 11 मधून 9 गेले, किती राहिले? 2, बरोबर. 9 मधून 5 गेले, किती राहतात? 4. 5 आणि 4 9. 8 आणि 0, 8 मधून 0 गेले, 8च राहिले. आणि 7 मधून 4 गेले, किती राहतात? 7 मधून 4 गेले. बेरीज वजाबाकी स्पीड मध्ये करायची आहे. 7 मधून 4 गेले, किती राहतात? 3, बरोबर ना. 3 आणि 3 4 आणि 4 8 होता, त्याच्याने 1 कमी करायचं. बघा म्हणजे माझं इथलं उत्तर किती असेल?
38 426 बरोबर, हे माझं उत्तर असेल 38 426. आता ह्या दोघांची जर मी ऍडिशन केली, ह्या दोघांची जर मी ऍडिशन केली तर माझी ऍडिशन काय येणार आहे, बरोबर 30 संख्या येणार आहे. बघा आता 6 एक स्थान बघते 6. हा आता 6 आणि 2 ची बेरीज 6 आणि 2 8, 6 7 8 बरोबर आले. 9 9 10, 10 ने 11, ह्याच्याला परत एक आला बरोबर. 4 आणि 4 5 आणि 5, 5 आणि 4 9 ने 10, इकडे एक गेला बरोबर. 8 आणि 1 9, 3 आणि 4 4 5 6 7, आताच बघितलं किती येते टोटल 7. बरोबर आपली ही टोटल आलेली आहे. एकदा बघायचं आपण जे उत्तर काढलेलं आहे ते बरोबर आहे की नाही. हातातले मार्क घालवायचे नाहीत आणि अति हुशारपणा करायचा नाही की मी तोंडी बेरीज केली. काय काय होतं, आपल्याला स्पीड असतं बरोबर. मग आता मला स्पीड नाही का, मी तोंडी करू शकते ना, लगेच मांडू शकते नाही, पण मी तुमच्यासाठी ह्या पद्धतीने बेरीज करते का. चल बघा बघा, सहज आहे गणित. गणितामध्ये कुठलंही गणित असू दे तुमचं, तुम्ही जेव्हा बेरीज वजाबाकी करता तेव्हा तुमच्याकडून एखादा जरी हातचा मिस झाला किंवा एखादी जरी वजाबाकीची कन्सेप्ट तुमच्याकडनं मायनस करायची राहून गेली तर तुमचं येणाऱ्या उत्तरावर परिणाम होतो. जर माझ्या ऑप्शन मध्ये ह्या 4च्या ठिकाणी जर 3 असते तर मी ह्याला क्लिक लगेच केलं असतं. नाही बाबा 26 आलते ना, हो 26 होते, चला उत्तर माझं हेच. असं करायचं नाही. गणिताचा पेपर आहे शेवटी तो. गणिताच्या पेपरमध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार प्रॉपरच करायचा आहे, कारण की हातचे मार्क असतात, हातातून घालवायचे नाहीत. पुढे तीच गणित आहेत बघा. मला त्यांनी गणित दिलेली आहेत आपल्याला. गणित दिलेली आहेत. आता काय करायचं आहे तर यांची बेरीज करून घ्यायची आहे. चला गणित घेऊया. पहिल्यांदा एकक स्थान बघूया. 1 0 0 4, 4 आणि 1 5, मांडू 5. पुन्हा 0 0 आणि 2, 2 अशी 2, पुन्हा 2 3 आणि 2 5 6 7. चला एक स्थानाचा विचार करते. इथं 0 आहे, इथं 0 आहे आणि इथं 1 आहे. मी डायरेक्ट आता बेरीज करते हा बाळांनो. 1 बरोबर. इथे किती आहेत, 2 आहेत, इथं 0 आहेत, इथं 0, इथं काही नाही, म्हणजे इथं किती आले उत्तर माझं 2. पुन्हा 3 3 आणि 2 5, 5 आणि 2 7 आले बरोबर 7 माझे. पुढे 1, इथे 1च्या जोडीला कोणी आहे का, नाही, चला 1 आहे तसंच मानला. पुढे 6च्या जोडीला कोण आहे का, नाही. 5च्या जोडीला कोण आहे का, नाही. माझं उत्तर बघा आलेलं आहे 56 1. $5,61,721 हे माझं काय आलेलं आहे, तर उत्तर आलेलं आहे. 5,61,721 हे माझं उत्तर आलेलं आहे. सेकंडचं गणित तसंच करता आपण. इथे 7 एकक स्थान बघता. इथे 7 आणि हे 2 7 8 9 आणि 1 10, 2 आणि हे 5 5 आणि 2 7 बरोबर. आणि इथे किती आहे 0, मग 0 अशी 0 7 8 9 1 10, हातच्या लेख आपला आलता बरोबर. आता इथं 2 आहेत, 2 नंतर इथे किती आहेत 5 5 6 7 8 9
नाही, शून्य इथे फक्त, इथे 5 आहे, 6 7 7 आणि 1 8. आता 3चा विचार करता, 3 3 आणि 3 6 7 8. पुन्हा 4 5 5च्या जोडीला 4 5 आणि 4 9 आणि 4 अशी 4. कोण आहे का 4च्या जोडीला? नाही, मी 4 एकटाच आहे. 4 अशी 4. हे तुमचं काय आलं? उत्तर आलं 49,880. माझं पुढचं गणित पण तसंच आहे. गणित काय आहे? एक 1100 प्लस 6 6 12 5 आणि 3 8 8 आणि 1 9 5 आणि 1 6 3 आणि 1 4 4692 हे याचं काय आलेलं आहे? उत्तर आलेलं आहे. पुढे आता तुम्हाला पेपरमध्ये सगळ्यात जास्त जी गणिते विचारली जातात ती अशाच प्रकारची विचारली जातात. बघा, आता फक्त मी बेसिक घेतलं. आता महत्वाचं तुम्हाला काय आहे तर हे अशा प्रकारची गणिते तुम्हाला काय केली जातात? पेपरमध्ये विचारली जातात. गणित बघा काय, दोन संख्यांची बेरीज एवढी आहे, अशी आहे, त्यापैकी लहान संख्या अशी आहे तर मोठी संख्या कोणती? एक संख्या दिली, एक संख्या काढायला सांगितली. बघा गणितामध्ये काय दिले त्यांनी? एक संख्या दिलेली आहे आणि एक संख्या काय सांगितलंय? तुम्ही काढा. एक संख्या दिलेली आहे, एक संख्या काढायला सांगितलेली आहे. पेपरमध्ये 110% अशाच प्रकारचे गणित होतात. आतापर्यंत मी बेरजेची जी गणित घेतली ती आपली साधी सराव म्हणून एक घेतलेली आहे. पेपरमध्ये येणारी गणित इथून पुढे चालू होतात. दोन संख्यांची बेरीज, चला किती सांगितली? हम्म 70 लाख. एक दशक, शतक, हजार, दश, हजार, लक्ष, दशलक्ष, 70. एवढे मोठं ते गणित विचारतात. हो विचारतात पेपरला, कारण की तुमचा टाइम वेस्ट करायचा असतो आम्हाला. बरोबर? असं काहीच नसतं बाळांनो, कारण की तुम्ही एकटा 5वीला आहात. 5वीला एकक दशक शतकची गणितं देऊन जमतात का? नाही. मग काय केली जातात तर मोठी मोठी गणितं दिली जातात. बरोबर? लाख, दशलाख, कोटी पर्यंत तुम्हाला बेरीज आणि वजाबाकी करता आली पाहिजे. आपण पहिल्याच लेक्चरला सांगितलं. बरोबर? एकक दशक शतक हजार, दश, हजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, कोटी पर्यंत तुम्हाला काय करता आली पाहिजे? बेरीज आणि वजाबाकी करता आली पाहिजे. आणि 5वीला एवढं तरी आहे. 5वीला हे आहे. आता काय करायचं आहे तर यांची मला काय करायची आहे तर मोठ्यात मोठी संख्या मला शोधायची आहे. एकतर पहिल्यांदा काय करायचं? गणित व्यवस्थित वाचायचं. ही सवय ठेवायची की गणिताची काय करायची असते? स्फोट करायची असते. दोन संख्यांची बेरीज, दोन संख्यांची बेरीज अशी आहे, म्हणजे दोन संख्यांची बेरीज ही आलेली आहे. बेरीज ही आलेली आहे, त्यापैकी लहान संख्या त्यांनी दिलेली, ही सगळ्यात कुठली संख्या आहे? लहान संख्या आहे. तर मोठी संख्या कोणती? गणित एकदम प्रॉपर व्यवस्थितच वाचायचं. नाही गणित वाचलं गणित सुटत नाही. मी सरळ सांगते, गणित व्यवस्थित वाचलं गेलं नाही तर गणित सुटत नाही. बघा, दोन संख्यांची बेरीज एवढी दिलेली, त्यातील मोठी संख्या दिली का? काढायला सांगितली. आणि लहान संख्या दिलेली आहे, म्हणजे त्यांनी काय सांगितलंय? आणि त्याचं उत्तर सांगितलंय. आता बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात? प्रश्न नीट वाचत नाही. दोन संख्यांची बेरीज, हा पण कुठं आहे? हे जे आणि हे जे बेरीज करतात, उत्तर काढतात, प्रश्न ऑप्शन मध्ये ते प्रश्नच नसतो, ऑप्शनच नसतो तुम्हाला. का तर काय केलंय? तुम्हाला बेरीज दिलेली, फक्त मोठी संख्या शोधायची आणि तुमचं उत्तर मोठ्या संख्येच्या 5 ते लाख कोटीच्या पुढे जातो. ऑप्शनच नाही ना.
नाही, आन्सर म्हणतात, ऑप्शन नाही. अरे ऑप्शन नाही, प्रश्न नीट वाच की आधी. काय सांगितलंय? दोन संख्यांची बेरीज दिलेली इथं तुम्हाला, बेरीज सांगितलेली त्यांनी की ह्याची बेरीज ही आहे. ह्या दोन संख्या ज्या आहेत त्यांची बेरीज इथं दिलेली आहे तुम्हाला ऑलरेडी, आणि त्यातील फक्त लहान संख्या सांगितली ही आहे, तर मोठी संख्या शोधा असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. आम्ही काय करतो? आम्ही ही संख्या आणि ही संख्या ह्यांची बेरीज करतो. काय करतो आम्ही? ह्या दोघांची काय करतो? बेरीज करतो आणि काय करतो? मोठी संख्या सांगतो. कशी मोठी संख्या सांगतात रे बाळांनो? येईल का? ही संख्या आणि अजून एक कुठली तरी एक्स वाली संख्या ह्यांची बेरीज केल्यानंतर तुमचं हे उत्तर आलेलं आहे. बरोबर. ती संख्या आपल्याला काय करायची आहे? तर शोधायची आहे. आता त्यासाठी काय करायला लागेल की मोठ्या संख्येमधून लहान संख्या काय करावी लागेल? वजाबाकी करूया आपण. काय करूया? वजाबाकी करूया. एकामधून एक गेले शून्य. आता इथं जेवढे काही शून्य आहेत त्या कुठल्या शून्यामधून एक जातो का? नाही जात. हातचा घ्यावा लागेल. ह्याच्याकडं नाही, ह्याच्याकडं नाही, ह्याच्याकडं नाही. आता माझ्या शेजारी 5 घर आहेत. 1 2 3 4 घर आहेत. 4ही घरांकडे साखर नाही. तर आता मी कुणाच्या घरात जाणार आहे? डायरेक्ट 5व्या घरामध्ये. ह्याच्याकडनं एक हातचा घेतला, इथं आले 6, हे जे झाले 10, 10चे परत एक हातचा गेला, हे जे झाले 10, 10चे परत 9. ह्याच्याकडनं एक हातचा घेतला, हे जे पण 9. 10 मधून एक गेला, किती राहिले रे बाळांनो? 9. बरोबर. 9 मधून एक गेले 8. या 9 मधून एक गेला 8. या 9 मधून एक गेला 8. 9 मधून 2 गेले, 9 मधून 2 गेले, किती राहिले? 7. 7 8 9 बरोबर. आणि 606. ही त्यांची काढलेली सगळ्यात मोठी संख्या आलेली आहे. आता विद्यार्थी पेपर मध्ये काय करतात? हे काढलेली वजाबाकी करून उत्तर. आता विद्यार्थी पेपर मध्ये काय करतात? इथे किती आले? 2 1 1 1 1 2 आणि 7. हे आमचं उत्तर आलेलं आहे आणि ही सर्वात मोठी संख्या आहे. विद्यार्थी स्पष्टपणे सांगतात की ही सर्वात मोठी संख्या आहे. आहे का? ऑप्शनच नाहीयेत तुम्हाला. हा देऊ आम्ही, चुकवायचंय म्हणून ऑप्शन पण दिला जातो, पण ही मोठी संख्या नाही. लक्षात ठेवा की ही मोठी संख्या नाही, कारण की मोठी संख्या काय झाली तुमची? ही, आणि त्याच्यामध्ये दुसरी लहानात लहान संख्या तुमची ही आहे. चला मग ह्यांची बेरीज करून बघूया की उत्तर तेच येते का? एक शून्य 1, 9 1 10, 8 1 9 1 10, 8 1 9 1 10, 8 1 9 1 10, 7 8 9 1 10. बरोबर उत्तर तुमचं आलेलं आहे. बघा, उत्तर मी शोधून दाखवले, काढून पण दाखवले, काय केलंय ते मी. बरोबर. म्हणजे बरोबर तुमचं हे उत्तर आलेलं आहे. म्हणजे त्यांनी आपल्याला उत्तर दिलेलं आहे आणि ही लहानात लहान संख्या दिलेली आहे आणि मोठ्यात मोठी संख्या कुठली आहे? आपली ही आहे. बघा, काढलेलं उत्तर मी बरोबर. आता अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता त्याच्यानंतरची पुढची कन्सेप्ट काय आहे की वजाबाकी करणे. काय करणे? वजाबाकी. आता वजाबाकीचे बेसिक गणित आपण इथे करून घेत आहोत. किती आहे? मायनस, एककाखाली एकक, दशकाखाली दशक, शतकाखाली शतक मांडायला विसरायचं नाही. कुठलीही संख्या कुठेही मांडायची नाही. जसं की ही पहिली संख्या बरोबर असते. इथं आमचे 1 असतात, इथं आमचे 6 असतात, इथं 2 असतात, इथं 3 असतात आणि इथं 4. इथं काहीच नसते. इथं अधिकचं चिन्ह असतं, नाही तर वजाचं चिन्ह असतं. बरेच विद्यार्थी अशी वजाबाकी करतात. बरेचसे विद्यार्थी अशी वजाबाकी करतात. ही चुकीची पद्धत आहे. वजाबाकी करण्याची ही पूर्णपणे चुकीची पद्धत आहे. बघा,
चला वजाबाकी करा. 7 मधून 1 गेले 6, 6 मधून 6 गेले 0, 7 मधून 2 गेले 5, 6 मधून 3 गेले 3 आणि 7 मधून 4 गेले किती राहतात 3. 33,506 हे त्याचं काय आलेलं आहे उत्तर आलेलं आहे. किती उत्तर आलेलं आहे आपल्या 33,506. आता हे जी वजाबाकी करू आपण 8,657 27,009 ह्यांची वजाबाकी किती आलेली आहे 7 मधून 9 गेले जातात का शक्यच नाही. काय घेऊ शालाच्याकडनं उसनं घेऊ. इथे किती झाले मग 4, इथे किती आले माझे 17. 17 मधून 9 गेले 9 नंतर 10 11 12 13 14 15 16 17 बरोबर 8 आले. 8 आणि 9 9 1 10 10 7 बरोबर. मग 4 4 6 मधून 7 गेले जातात का नाही जात. हातचा घेतला 16 झाले. इथे किती झाले 7 झाले. 16 मधून 7 गेले. 7 नंतर 8 9 10 11 12 13 14 15 16 किती राहतात 9 9 1 10 10 16. आता 7 मधून पुन्हा 2 गेले. 7 मधून काय करायच्यात पुन्हा 2 घालवायच्यात किती राहतात 5 5 आणि 2 7 बरोबर आली तुमची वजाबाकी. बघा आपण इथे काय करतोय वजाबाकी बेसिक क्रिया करायचं काम करत आहोत. तुम्हाला येणारे प्रश्न असे असतात वजाबाकीवर आधारित. राम जवळ 5,698 रुपये होते. जर त्यांनी 700 रुपये खर्च केले तर आता त्याच्याकडे किती रुपये उरले शिल्लक राहिले बरोबर. आता त्याच्याकडे रक्कम आहे किती हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. पहिल्यांदा प्रश्न काय पडतोय की त्याच्याजवळ रक्कम टोटली आहे तर आहे किती किती रक्कम आहे त्याच्याकडे. टोटली रक्कम किती आहे 5,698 ही त्याच्याकडे काय आहे रक्कम आहे. मायनस किती करणार आहे त्यातून मी 700 करणार आहे. का तर मी खर्च किती केलाय ही खर्चाची रक्कम आहे आणि ही टोटल रक्कम आहे. माझ्याजवळ एवढे होते आणि त्यातले मी एवढं खर्च केले बरोबर. हा 0 मधून 8 मधून 0 गेले 8च. 9 मधून 0 गेले 9च. आता 7 आणि 6 6 मधून 7 जात नाही. काय घ्यावं लागेल मला हातचा घ्यावा लागेल. म्हणजे इथे किती झाले 16 इथे किती राहिले 4. हा किती येते 9 9 1 10 10 16 आणि इथं 4. हे माझं काय आलेलं आहे उत्तर आलेलं आहे. म्हणजे माझ्याकडे टोटली रक्कम किती आता शिल्लक आहे. माझ्याकडे होते 5,698 रुपये त्यातले 700 रुपये माझे खर्च झाले तर माझ्याकडे टोटली रक्कम शिल्लक किती राहिली तर 4,998 रुपये माझ्याकडे काय आहे टोटल रक्कम शिल्लक आहे किंवा उरलेले पैसे आहेत. अशा प्रकारचे तुम्हाला काय केले जातात तर गणित विचारली जातात. ह्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे तुमचा की गुणाकार. बघा बेसिक 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 घेते गुणाकार. तुम्हाला एक गणित सोडून देते ते तुमच्या पेपरशी रिलेटेड आहे. गुणाकार गुणाकार करणे म्हणजे काय करणे गुणणे बरोबर. आता गुणाकार करताना आपण गुणाकार करण्याची पद्धत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गुणुले 10. आता मी पहिलाच गुणाकार कितीचा करते 10चा करते. आपले पाढे पाठ लागतात. बघा मी तुम्हाला सांगते 1 ते 20 पर्यंत पाढे पाठांतर पाहिजे म्हणजे पाहिजे. त्याच्यानंतर 1 ते 25 पर्यंत वर्गपाठ पाहिजेत आणि 1 ते 20 पर्यंत घनपाठ पाहिजेत. हे बेसिक आहे बाळांनो. हे बुद्धिमत्तेचं बेसिक आहे, वर्गाचं बेसिक आहे, गणिताचं पण बेसिक हेच आहे आणि बुद्धिमत्तेचं पण बेसिक हेच आहे की तुमचं 1 ते 20 पर्यंत पाढेपाठ पाहिजेत, 1 ते 25 पर्यंत वर्गपाठ पाहिजेत आणि 1 ते 20 पर्यंत घन सुद्धा तुमचे काय पाहिजे तर पाठांतर पाहिजेत म्हणजे पाहिजे. चला आता मी काय करणार आहे गुणाकार करते. मी 10 ने कुणाला गुणते 666 ला गुणते. एकक स्थानी काय आहे माझा 0. शून्याने पहिल्यांदा मी गुणून घेते. मी पायऱ्याने गुणाकार शिकवते डायरेक्ट गुणाकार करत नाही. डायरेक्ट गुणाकार करू का मी. हे झालं माझं पहिल्याचं उत्तर.
9 दुने 24, 12 60 61 62. हे झालं माझं दुसऱ्याचं उत्तर. असं करू का डायरेक्ट? नाही. तर मी काय करते, तुम्हाला टप्प्याटप्प्याने गुणाकार शिकवणार आहे. आता बघा, पहिल्यांदा मी 6चा गुणाकार करते. कितीने गुणणार आहे? 10ने. पहिल्यांदा मी शून्याने गुणते, म्हणजे एककाने. पहिल्यांदा शून्याने गुणते, तर 0 गुणिले 6. कुठल्याही संख्येला शून्याने गुणल्यास उत्तर नेहमी शून्यच येतं. कुठल्याही संख्येला शून्याने गुणले असता उत्तर नेहमी 0 येत असतं. ही कन्सेप्ट क्लिअर ठेवा. 0 गुणिले 6 0, 0 गुणिले 6 0, 0 गुणिले 6 0, प्लस 6 एके 6, 1 एके 6 एके 6, 6 एके 6. आता कुठल्याही संख्येला 1 ने गुणले असता उत्तर नेहमी तीच संख्या येते. हे पण माहिती पाहिजे. 0 ने गुणलं की उत्तर नेहमी 0 येतं, आणि 1 ने गुणलं तर उत्तर नेहमी तीच संख्या येते. इथे किती आहे? 0, इथं 6, इथे 6, इथे 6. आलं का उत्तर माझं? हे झालं माझ्या पहिल्या गणिताचं उत्तर. आता दुसरं गणित घ्यायचं करायला. किती आहे? 520 गुणिले किती? 12. शून्याला गुणले असता, आताच सांगितलं. डायरेक्ट 12ने गुणू का टप्प्याटप्प्याने करते? टप्प्याटप्प्याने करते. पहिल्यांदा कुठल्याही संख्येला शून्याने गुणले असता उत्तर नेहमी 0च येते. म्हणजे 0 गुणिले 2 0, 2 दुने 4, 5 दुने 10, 0 गुणिले 0, 2 एके 2, 5 एके 5, 0 4 2 आणि 6, 6240. हे माझं काय आलेलं उत्तर आलेलं आहे, 6240. पुढचं गणित घ्या. 569 गुणिले 15. डायरेक्ट 15चा पाढा म्हणूनही करू शकता. काय काय विद्यार्थ्यांचे पाठ असतात, काय काय विद्यार्थ्यांचे पाढे पाठ नसतात. तर मी स्टेप वाईज सांगते. पहिल्यांदा एककाने गुणूया. 5 9 45, 5 7 30, 30 आणि 4 34, 5 5 25, 25 आणि 3 28, अधिक 9 एके 9, 6 एके 6, 5 एके 5. यांची बेरीज बघा. 5 9 1 10, 10 3 13, 6 7 12, 13 14 1 15. बरोबर आहे. 8 नंतर 9 10 11 12 13 14 1 15, 5 6 7 आणि 1 8. म्हणजे उत्तर किती आलेलं आहे माझं? हे माझं या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे गुणाकार करताना. बघा, गुणाकार करताना नेहमी काय करायचं असतो की एकाखाली एक, आणि जर गुणाकार येत नसेल तर एकक दशक शतक असा गुणाकार लावत जायचा आहे. शक्यतो पाढेपाठ करायची, गुणाकार लगेच येतात. आता तुम्हाला विचारलेली गणितं कशी असतात गुणाकारावर? तर अशा प्रकारची गणितं विचारतात की एका बाकावर 3 मुले बसतात, तर 15 बाकावर किती मुले बसतील? एका बाकावर किती बसतात? 3. बघा, आता मी काय करणार, पहिल्यांदा एकाची कन्सेप्ट क्लिअर करणार. बरोबर, एका बाकावर किती बसतात? माझ्याकडे 3 मुलं बसतात. ओके, तर 15 बाकावर मुलांची बसण्याची संख्या किती? किती बाकावर बसायचे? 15. एका बाकावर 3 बसतात आणि 15 बाकावर. तर 15 बाकावर किती मुले बसतात? बघा,
एका बाकावर किती बसतात? 3. तर 15 बाकावर बसणाऱ्यांच्या विद्यार्थ्यांची संख्येला काय करू आपण? प्रश्नचिन्ह करूया. ओके. आता डायरेक्ट 15चा 12 म्हणा. 15 की 15, 15 दोन्ही 30, 15 त्रिक 45. बरोबर आहे ना? 15 त्रिक 45 म्हणजे किती मुलं बसतील? 45 मुलं बसतील. कसं केलं मी? बघा, एका बाकावर 3 मुलं बसतात. एका बाकावर बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? 3. तर माझ्याकडे असे किती बाक आहेत? 15 बाक आहेत. मला टोटली अवरेज काढायचं की 15 बाकावर किती विद्यार्थी बसू शकतील, मुलं बसू शकतील. म्हणून मी काय केलं की 15 आहे तसे घेतले. 15 गुणिले किती केले? एका बाकावर बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? 3. 15 की 15, 15 दोन्ही 30, 15 त्रिक 45. बरोबर आहे. चला, काय काय विद्यार्थ्यांना गुणाकार कळाला नसेल आपण म्हणा. 5 त्रिक 15, 3 एक 3 आणि 4 आला 45 गुणाकार. बरोबर. आता दुसरं गणित घेऊया. दुसरं गणित त्याच प्रकारचं आहे. बघा बरं, एका बसमध्ये 40 प्रवासी आहेत. एका बसमध्ये प्रवासी किती आहेत? एका बसमध्ये किती बसतात? 40. एका बसमध्ये किती टोटली प्रवासी बसतात? 40. एका बसमध्ये प्रवासी बसण्याची संख्या किती आहे? 40. तर 10 बसमध्ये किती बसतील? प्रश्न विचारलाय त्यांनी. एका बसमध्ये जर 40 बसतात तर 10 बसमध्ये किती बसतील? बरोबर आहे. म्हणजे 40 गुणिले 10 करणार तर उत्तर किती आलं माझ्याकडे? 400. किती बसतील टोटली? 400. बघा, मी एकावरून अनेकांची वस्तू काढली. मला एका बसची माहिती की एका बसमध्ये किती व्यापारी बसतील? 40. तर 10 बसमध्ये किती बसतील टोटली? एका ह्याच्यात 40 बसतात तर 10 मध्ये किती बसतील? तर 400. बरोबर ना? गुणाकार करून दाखवू का? 0 गुणिले 0, 0 गुणिले 0, 0 गुणिले 0, 4 1 4 आले 400. माझ्या एका पेनाची किंमत जर 10 रुपये आहे, एका पेनाची किंमत किती आहे? 10 रुपये आहे. असे मी 10 पेन 12 पेन घेतले तर त्यांची किंमत किती देणार? एका पेनाची किंमत किती आहे माझ्याकडे? 10 रुपये. आता मला किती पेन घ्यायच्यात? 12 पेनाची किंमत काढायची. म्हणजे 10 गुणिले मी 12 केले तर माझं उत्तर किती येणार आहे? 120 रुपये येणार आहे. मी दुकानदाराला किती रुपये देऊ? तर 120 रुपये मी देणार आहे. कळालं? तुम्हाला एका वस्तूवरून अनेकांची किंमत काढताना गुणाकार करावा लागतो. तुम्हाला इथपर्यंत कळालेलं आहे. मी बेरीज बेसिक घेतलेली आहे, येणारी उदाहरणं घेतलेली आहेत, गुणाकार घेतलेला आहे, गुणाकारावर आधारित येणारी तुम्हाला पुस्तकाशी रिलेटेड मी उदाहरणं घेतलेली आहेत. इथपर्यंत सगळ्यांना कोणाला काही डाऊट नसेल. पुढच्या लेक्चरला आपण काय घेणार आहोत? तर भागाकार शिकणार आहोत. थँक्यू.